जयंत पाटील आपल्याबरोबर आहेत। जयंत पाटीलजी, तुम्ही सरकारला पत्रसुद्धा लिहिलेलं वाढत्या महागाईच्या संदर्भात, पेट्रोल डिझेलच्या संदर्भात सरचार्ज कमी करावा म्हणून। आज तुमच्या पक्षाने आंदोलन केलं, नेत्यांची पोलिसांकडनं अत्यंत क्रूर पद्धतीने धरपकड केली। दुर्दैव आहे, महाराष्ट्रामध्ये कुणाला आंदोलन करायला आता परवानगी राहिलेली नाही आहे आणि चालू असणाऱ्या आंदोलनातून नेत्यांना पकडून घेऊन जाणं हे अत्यंत चुकीचं आहे। त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो। महाराष्ट्रामध्ये महागाई प्रचंड वाढली आहे, भारतात वाढलेली आहे। जगात पेट्रोलचे दर कमी झाले तरी या देशातल्या सरकारने कधीही दर कमी केले नाही। दररोज पेपर उघडला तर पेट्रोल वाढले, डिझेल वाढले, गॅस वाढले, सोनं वाढले, चांदी वाढले, भाजीपाला वाढला आहे। कोणत्याही गोष्टीची आता काही कमी होत नाही आहे आणि म्हणून सामान्य जनता प्रचंड अस्वस्थ झालेली आहे। त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आजचा राष्ट्रवादीतर्फे महाराष्ट्रातल्या काही प्रमुख नेते आणि काही मोजकेच या भागातली जनता एकत्रित येऊन आम्ही मोर्चा काढला। तर नेत्यांना अटक केलं। मी जरा उशीर पोचलो म्हणून मी त्यातनं वाचलो। परंतु सरचार्ज कमी करावा यासाठी सरकारला पत्र लिहिलेलं होतं। तुम्ही स्वतः अर्थमंत्री, गेल्या अनेक वर्षांपासून या राज्याचं काम बघितलेलं आहे। महाराष्ट्र सरकारने जर आपण जो सरचार्ज करतो, टॅक्स लावतो, तो जर कमी केला तर पेट्रोल 80 रुपयावर 70 रुपयावर येईल। आता मनमोहन सिंगानं घालवताना 60 रुपयाचं पेट्रोल तुम्हाला चालत नव्हतं, तर आता तुम्हाला संधी आहे, सगळा टॅक्स काढून टाका आणि 70 रुपयात 80 रुपयात पेट्रोल आणि डिझेल विकायला महाराष्ट्राला परवानगी द्या। एकीकडे महागाई वाढते, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात पण सरकार फक्त घोषणा दिल्या सरकारने, अजून देखील अंमलबजावणी नाही आहे। त्यावरतून विरोधक आंदोलन त्यासाठीच चालू आहे। सरकार नुसतंच बोलतं आहे। लोकांना सामान्य मार्केटमध्ये जर गेला तर लोकांच्यात फार महागाईमुळं अस्वस्थता पसरली आहे। साध्या साध्या महिला देखील प्रचंड अस्वस्थ सरकारला शिव्या घालत आहेत। आज पाणी पुरवठ्याच्या योजना सरकारच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या बंद आहेत। बांधकाम खात्याचे 5-1 लाख कोटी रुपये देणं बाकी आहे। सरकार देखील कर्जात संकटात आले आणि त्यामुळं सरकारने या महाराष्ट्रात आणि देशामध्ये सामान्य जनतेला जगू द्यावे। आमची काही आता सरकारकडून फार अपेक्षा नाही, किमान लोकांना जगू द्यावे आणि त्यासाठी जर कोणी असा मोर्चा काढला तर मोर्चात म्हणणं तर सगळ्यांचं ऐका। काल कॅबिनेटची बैठक झाली। काल कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला की पुन्हा कर्ज काढलं जाणार। 1 दशलक्ष डॉलरचं हे संपूर्ण कर्ज असेल। रस्ते बांधणीवरती हा सगळा खर्च होणार आहे। हो, रस्ते बांधणीपेक्षा सरकारला काय करायचं नाही, न मागितलेले रस्ते द्यायचे आणि रस्ते बांधणीत काय एवढा सरकारचं रस आहे हेच आम्हाला कळत नाही। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। जयंत पाटील होते, राज्याचे माजी अर्थमंत्री आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत। त्यांनी सांगितलं की सातत्यानं कर्जावरती कर्ज काढून फक्त रस्ते बांधून हा विकास होत नाही आहे। कर्जामुळे खरं तर कुठेतरी राज्याची अधोगती होते आणि त्याचमुळे आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरत नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती जयंत पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।